आता किती दिवसांतर भेट. आता जरा याच लागते. आठवण आली की चाललो आम्ही वापस आणू. आणि दूध कुठून आणशील तू? दुकान. आणि त्याला पाच जाशील का तू? मग जाऊन ये. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. तर बघा इकडं जे आहे आलेलं सध्या पिंजरला. हां, आणि इकडं बॅग भरणं पण चालू आहे इकडं तयारी. मग तुम्ही चला म्हणता ना. मग चला तर बॅग भरून. तशी तुम्हाला सांगितली चांदणी गुड लागलेले आहे म्हणून. तर जवळपास काय असते माहिती आहे का, 1.25 महिना असते, 1.5 महिना असते, 1.5 महिना पूर्ण झालेला आहे. मग आता झालं काय हरकत नाही, कारण तसं आहे बॅगा वगैरे भरणं. आणि इकडं बाळाला पण न्यायचं आहे. आणि सकाळचा टाईम आहे, मेन म्हणजे सकाळीच न्यायचं आहे. नाश्ता पाणी झालेलं सर्व आमचं इकडं. आणि अभिषेक पण आहे इकडं. चला निघायचं मग. गाडी वगैरे पाहिजे. हो, तर इकडं पहा आता जे आहे मामा भाषेचं प्रेम चालू आहे. हो, आता किती दिवसांतर भेट. आता जरा याच लागते. आठवण आली की चाललो आम्ही. हम्म. बाळाची आठवण आली की नाही का? काय की नाही? 1 महिना इकडंच होता, समजा 1.5 महिना झाली तयार सर. तर देव पण आहे तिकडं. देव कुठे आहे? देव आहे ना. मी असलं की येतच नाही देव पण. काय का अजून. हो, मस्त आहे तसं. हो, नाही येणार, नाही येत. चला ठीक आहे. चालली चालली. चला झालं का तयारी? चला चला भूर भूर भूर. हो, चला. देवला मेन सांगायचं होतं की बस जात आहे म्हणून आम्ही. हो. चला इथं बॅग वगैरे आहेत आणि निघायचं आहे. ओम आणि मामा तिकडे बाहेर गेलेले तर. ओमचा जॉब काय म्हटलं सध्या कुठे आहे? सध्या नांदुराला. नांदुराला आहे ना. हम्म? हम्म. चल. चालली का बाई? हो देऊ बाय. चला. बॅगा वगैरे आहे तिकडं बाहेर नेलेल्या. हो चालेल. आणि आता मेन राहणार आहे विषय किंवा नंतरचं पाहायच्या आधी आपल्याला आताच पाहायचं आहे. आणू का? आणू बाळाले? थांबती फटकन दारला जाऊ हा. बाळ तर वाशिमला गेला. नाही नाही, बाळाला घेऊन येतो मी आता. बाई बाळाला घेऊन ये. जाऊ नाही देऊ का मग? हा बर. आणि दीदीले? दीदीला जाऊ देऊ का? हा दीदीला जाऊ दे, बाळाला घेऊन येऊ. बरं, तुझ्या पाळण्यात टपका. हा बरं बरं. हे साखरेला जाऊ. हा मी बाळाला घेऊन येते. इकडून आणतो लवकर. हा बर. बाळ वाशिमला गेला ना आपला, नाही का? मग आपण जाऊ बाळाच्या घरी. हा बाळाला आलो. बर घेऊन येऊ का? आता वाशिमला चालला बाळ आपला. वाशिमला गेला बाळ आता. बाळ आणू का बाळाले? बर बाळाला घेऊन तुम्ही. हा आता आपण वाशिमला जाऊ ना मग बाळाची भेटीले. हा बाळ पाहिजे खेळायले? बरं वापस आणू का? मग त्याला वापस आणू.
आणि दूध कुठून आणशील तू दुकानं आणि त्याला पाच जाशील का तू मग जाऊन येऊ का बाळाले बर इथं ठेवू का आपल्या इथं बर तू वागवत जाशील का त्याले त्याच्यासोबत आणि पाळण्यात झोके देत जाशील का त्याले पाळण्यात नाही बर पाळण्यात नेला ते ना पाळणाही नेला आहे का तर आम्ही बघा प्रँक केलेला आहे दिवसोबत. आता तुम्ही दिवची रिॲक्शन बघा कशी करते. दिव अरे बाळा आणलाय. कुठे गेलतो का आम्ही? उल्लू म्हणा तुला उल्लू बनवलं. काय आणलं बाळ आता बघा ती रडायला लागली. आम्ही दिवसोबत प्रँक केलता. हे घे बाळा घे. बाळ गेला, नेलं आपल्याच तर दुकानात इकडे. गेला. गेला परत गेला परत. तर याच्यासाठी केलं होतं किंवा बाळ जर नेला आपण दिवचे रिएक्शन पाहिले होते किंवा नेमके काय करणार काय नाही तुम्हाला समजलंच असणार किंवा नेमके काय झालं दिवसोबत किती प्रेम आहे मग बघा बरं. मावशीचं आणि बघायचं खरंच बघा ती किती लाल गुंड आहे. मला हो ना ती का रडायला लागली होती नाही पूर्ण हा रडायला लागली होती ना हो हा देऊ लवकर आण म्हणे मी दूध आणत जाईन म्हणे त्याला पाचच अरे वा पाहणं लवकर आण म्हणे इथं. हो आजी पण आलेले तर हा. आजी नव्हत्या सकाळी बाळाले बाळा तिच्या घरी नेते बरं तुझ्या घरी घे गेलो का? घरी घेऊन बाळा हो घरी नेते का बाळाले चाल घेऊन बाळा. बघा किती हे करत आहे ती कारण यांना भीतीच ती तर रडत आहे ती आणि आम्ही तर बाळाला इथं आणलेलं आहे वेळ आहे आणखी चांदीगुडी असल्यामुळं आम्ही काही पाहू म्हटलं केव्हा जायचं तर देऊ कुठून यायचं बाळाला इकडे बघ ना इकडे बघ ना मग माझ्याकडं चल चल घे बाळा नाही नेत बाळाले जिजू गेले बाहेर बाहेर गेलेत ना जिजू गेले 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 जिजू बाहेर गेलेत ना बघा कितलं असते यांना भेटेच ती तर कसं आहे पुढच्या वेळेस पण असं होऊ शकते हा. त्याच्यामुळेच म्हटलं की बा आधीच पहिले बाळाचे रिएक्शन हा. कारण 1.5 महिना झालेला आहे आणि जवळपास आता जायचंच आहे पण मागं पुढे आहे. तेच ना कारण इकडे तेच होतं मी तर आलो होतो स्पेशल न्यायासाठी हम्म. पण चांदणी बुडी गेली त्याच्यामुळे नाही म्हणतोय सध्या 1 महिना वगैरे तसं म्हणतात 1 तारखेपर्यंत चालत नाही पण ठीक आहे तरी आणखी परत विचारू दुसऱ्या ब्रह्माला विचारू तेच ना दुसरीकडे विचारू त्याच्यानंतर जायचं ठरवू हा तर बघा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नाही आता तसं मला एकट्याच जात लागणार आहे आता हो हा दोघं जण इकडेच राहणार आहे तेच ना राधिका आणि बाळ सध्या इकडेच राहणार आहे 8-10 दिवस तरी हम्म. नंतर तर सांगणारच आहे जेव्हा वेलकम होते तिकडेच जाऊ आम्ही हो तशी आई पण गेलेलीच असणार गावाकडे आई- वाशिमला हा तुझ्या घरी घेऊ हो, चला तर असं इकडे बाबूजी आहे लगेच गरम झालं का अरे वा ती गेल्याबरोबर नाही नाही आपल्या बाळाला बरोबर माझ्याकडे ते मग 2 मिनिटासाठी केलं होतं फक्त किंवा सहज नाही नाही देवचे रिॲक्शन काय असतात हो. असं आहे शेवटी चला हा हा व्हिडिओ पण आता बराच मोठा होत आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डायरेक्ट होऊ शकते की वाशिमलाच आता हो व्हिडिओ हो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 पिलू चला 8-10 दिवस आपली भेट होणार नाही परत ओके डुग्गू चला काळजी घ्या हो ताप सर्दी खोकला आला नाही पाहिजे दूर राहायला पाहिजे वातावरण जरी आता सर्दीचं आहे जांभा बोराचं असलं तर दूर थांबावं लागते जांभा बोरापासून खायचे नाही बिलकुल चला ओके आमचा नाश्ता झालेला आहे सर्व आणि अभिषेक पण आहे आता बऱ्याच जण कमेंट केलेलं आहे अभिषेक कोण तर अभिषेक राधिकाचा लहान भाऊ आणि मोठा भाऊ ओम हां काहीतरी कायच कंपनीचा टूर आहे हां त्याच्यामुळं ना तर असं आहे आणि सांगायचं म्हणजे असं आहे किंवा 2 जणांचं पण लग्न बाकी आहे आणखी तसा मोठा ओम आहे ओमचंच घ्यायचं होतं पण ओम घरी नव्हता यापर्यंत आणि अभिषेकचं तर लहानच आहेच विषय तरी वेळ आहे म्हणा त्यांना दोघांना पण कारण आता अभिषेकचं पण जॉबचा आहे ना विषय जसं ओमचा जॉब झालेला आहे कंपनीमध्ये फिक्स
तसा आणखी अभिषेकचा राहिलेला आहे. दोघं जण सेटल झालं की मग येणारचा लग्नाचा विषय. चला देऊ काय करताय भाऊ बाहेर. दरवाजा लावून घेतला मी. हो बाळाला आणलं असं आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना गुड मॉर्निंग पुन्हा. आणि बघा इकडं एक दिवस आधीच आम्ही जे आहे इकडं आलेला आहे वाशिमला. आणि तिकडं तू पाहिलं असं राधिका तिकडंच आहे सध्या पिंजरला, म्हणजेच माहेरी तिच्या. हां. आणि आज आहे मकर संक्रांत, तीळ संक्रांत. काही इकडे उत्तरायण म्हणतात, काही इकडे वेगवेगळे सण आहे. आणि आज तर पतंगा तर असताच, खूप साऱ्या उडवतात लहान मुलं. ठीक आहे, आता ते आपल्या इकडं नाही आहे महाराष्ट्रीयन, पण गुजराती आहे तर ठीक. आणि इकडं काय काय केलेलंच नाश्त्याला पोहे वगैरे झालेले आहे. आणि तिळगुळ, तर सर्वजण तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तिळगुळ केलेला आहे इकडं, पण सध्या केलेला आहे म्हणा. ठीक आहे, चला बरंचसं आहे आता. आणि तुम पार्सल देऊ कशी करत होती, जसं बाळाला आणायचं म्हटलं तर तुझं चालू झालं होतं. हो, तर असं आहे. तिळगुळ वगैरे केलेलं आहे. आणि तिळ जे आहे कुठून आणलेले होते? हां, मागच्या वर्षीचे आहेत ते. तर तुम्ही पाहिलं असेल देऊ म्हणजे दिव्यांजली, राधिकाची बहीण, लहानी सरत बहीण. तर लहान वेगळेच करत होते किंवा बाळाला आणलं तर कसं होईल, बाळाला दूध पाजेल, हे ते पाहिलं असेल तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये. तेच आहे. थोडंसं जे आहे इकडं आलं, थोडं शूट वगैरे लावा म्हटलं इकडचं पण. आणि मागची मकर संक्रांत जी आहे आपली तिकडं होती गावाकडे तपनला, आणि यावर्षी इकडं. आणि राधिका तिकडं, म्हणजे फुटलेली आहे. आमची जी मकर संक्रांत आहे यावर्षी टाळाला मेळ नाही आहे, जे वेगवेगळं झाल्याने किंवा काही म्हणू शकता ना, कारण तुम्हाला माहीतच आहे काय तर. ठीक आहे, पण प्रत्येक सण वेगवेगळा असतो आणि दरवर्षी काही ना काही नवीन असतेच. आणि तुम्हाला पाहिलं पण भेटणार उद्याच्या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे काय नाही, तिकडची तयारी वगैरे. तर चला असं आहे. बाकीचं पुढचं शूट येणारचं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तसंही आता भरपूर होत आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.